सियावर रामचंद्र की जय. रावणानं एक मायावी योजना आखली आहे आणि ती थेट सीतेचा वध करण्याची ही मायावी योजना आहे. म्हणजे सीतेला संपवलं दाखवायचं आणि या युद्धाचा शेवटच करायचा असं रावणाच्या डोक्यामध्ये आहे. या योजनेला प्रत्यक्ष अंमलात आणायचं असेल तर इकडे कुठेतरी मारलाय असं दाखवायचं नाहीये, तर थेट सगळ्या वानरसेनेच्या समोर, जमलंच तर रामाच्या समोर सीतेला मारल्याचा देखावा निर्माण करायचा आहे. एकदा का वानरसेनेच्या समोर सीतेला मारलं की रावणाच्या मनातल्या सगळ्या कल्पना प्रत्यक्षात येतील असं त्याला वाटतंय. म्हणजे वानर सैनिक घाबरतील, निराश होतील, हताश होतील, ते युद्ध सोडून निघून जातील. सैनिक सोबत नसल्यावर राम काय करणार आहे, रामही निघून जाईल, सीता तर गेलेलीच आहे असं त्याला कळेल आणि मग तो युद्ध सोडून निघून जाईल. युद्ध आपोआप आपल्याला जिंकता येईल, ही रावणाच्या मनातली दुष्ट योजना. मग इंद्रजिताला युद्धभूमीवर पाठवण्यात आलं. यावेळी इंद्रजित युद्धभूमीवर जाऊन आपल्या पुन्हा एकदा वेगवेगळ्या अस्त्रांचा वापर करतोय. त्याचा प्रयत्न हा आहे की त्राहिमाम झाली पाहिजे वानरसेना, संकटात पडली पाहिजे, आणि तो कोणत्याही मुख्य योद्ध्याला लक्ष न करता त्या युद्धभूमीवर गोंधळ घालतोय. युद्धभूमीवरचा हा गोंधळ चालू असतानाच हनुमानाला जाणीव होते की हा इंद्रजित आता युद्धभूमीवर मोठा विनाश घडवून आणणार आहे. त्यापेक्षा याला पुन्हा संपवलं तर बरं असं म्हणून हनुमान एक महाकाय पर्वत शिखर उचलतात आणि इंद्रजितावर धावून जातात. ज्या क्षणी इंद्रजितावर हनुमान धावून जातात ते पर्वत टाकणार हे लक्षात येतं, तेवढ्यात ते बघतात की इंद्रजिताच्या रथामध्ये इंद्रजित एकटा नाही आहे. अत्यंत मलिन कपड्यामध्ये, निराश, आनंद हरवून गेलेली जी सीता हनुमानाने अशोक वाटिकेमध्ये बघितलेली होती, ती प्रत्यक्ष जगज्जननी सीता इंद्रजिताच्या रथामध्ये बसलेली आहे आणि इंद्रजित तिला रथावर घेऊन येतोय. हनुमानाला तो पर्वत टाकायचं थांबतो, कारण रथावर सीता असताना आपण पर्वत टाकावा हे योग्य नाही. थांबतो आणि अत्यंत क्रोधात येऊन इंद्रजिताची निर्भत्सना करू लागतो. अरे, स्त्रियांचा वापर करून युद्ध लढणारा पळपुटा तू, माता सीतेला या युद्धात आणून तुला काय साध्य करायचं आहे? माता सीतेला बाजूला कर आणि युद्धाला ये, मग तुला काय दाखवतो. आणि इंद्रजित फक्त हसतोय, क्रूरपणे हसतोय आणि सीतेच्या केसाला पकडतोय. आता अजूनच वानर सैनिकांचा धीर खचू लागलाय. भयाचं वातावरण आहे. मायेनं निर्माण केलेली सीता रथावर आहे. माया आहे, पण ती अन्य कोणाच्याही लक्षात येत नाहीये. आता काय करायचं? सगळे स्तब्ध आहेत युद्धभूमीवरती. हनुमान आपल्या अस्त्रांचा मारा करू शकत नाहीयेत, कारण ते अस्त्र वापरावं तर माता सीतेला जखम होण्याची, इजा होण्याची जास्त शक्यता आहे. म्हणून जिथल्या तिथे सगळं थांबलंय आणि गदागदा हसत इंद्रजित तलवार काढून माता सीतेच्या मायावी रूपाकडं बघतोय. आणि वानर सैनिकांना कळायचा अवकाश इंद्रजित खाटकन आपली तलवार चालवून माता सीतेच्या मस्तकालाच बाजूला करतो. रक्ताच्या छिळकांड्या उडतात. ते भयंकर दृश्य, आधीच मलूल झालेला सीतेचा चेहरा मस्तक धडावेगळं केल्यानंतर अधिकच कारुण्य रूपात दिसू लागलाय. आणि सगळ्या वानर सैनिकांच्या मनामध्ये एक असं भय निर्माण झालंय की आता काय करायचं. हनुमान तर शस्त्र टाकून देतात आणि माता सीतेच्या मृत्यूमुळं ते शोकग्रस्त होतात. हा शोक क्रोधात बदलायच्या आधी इंद्रजित युद्धभूमीवरून गायब होतो. आता माता सीतेचा वध केला आहे ही बातमी हा म्हणता वानरसेनेत पसरते आणि ते शोकसागरात बुडून जातात. तिकडे लंकेच्या तीरावरती एक महाभयंकर सागर आपल्या सहस्त्रावधी लाटांनी या लंकेला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत असतो. तसे वानरांच्या डोळ्यातील आसवं
त्यांच्या अपमानाला स्वतःलाच ते वाहून नेतील की काय अशा स्वरूपाचा महासागर तयार करतायत, इतक्या भयंकर कृत्याला त्यांनी बघितलंय. इंद्रजिताचा पहिला हेतू साध्य झालेला होता. वानर सेनेनी जवळपास या युद्धाला स्तब्ध केलेलं होतं आणि हे युद्ध शांत झालेलं बघून इंद्रजित आपल्या पुढच्या डावाकडे वळतोय. इंद्रजिताचा पुढचा डाव फार भयंकर आहे. म्हणजे इंद्रजितानी सगळ्या वानर सैनिकांना शोकसागरात टाकलाय. आता ही बातमी हा म्हणता रामचंद्रांच्या पर्यंत पोचणार. रामचंद्र ही शोकात बुडणार. आणि घडलंही तसंच. वानर सेनेनं जाऊन रामचंद्रांना इंद्रजिताने त्यांच्या रथात आणून माता सीतेचा वध केला आहे आणि त्यांच्या शवासह ते निघून गेले आहेत अशी माहिती दिली. आपल्या सीतेचा वध झाला आहे हे रामचंद्रांना कळल्यावर ते अक्षरशः धाय मोकलून रडू लागतात. जगन्नियंता जगतपालक सुद्धा या मायेला बळी पडतो. ते रडू लागतात. सगळे वानर सैनिक रामचंद्रांचं रडणं बघून स्तब्ध होऊन जातात आणि इंद्रजित इकडे आपला डाव प्रत्यक्षात आणत असतो. इंद्रजित निकुंभमाला देवीच्या तपश्चर्येसाठी निघून जातोय. ही निकुंभमाला देवी काय आहे तर निकुंभमाला देवीच्या तपश्चर्येनंतर इंद्रजिताला अपराजित राहता येईल असा आशीर्वाद मिळणार आहे, असा वर मिळणार आहे. त्यासोबत त्याला अशी भयंकर शस्त्र मिळणार आहेत की त्या या सगळ्या सृष्टीचा संहार करू शकेल. हे युद्ध काही क्षण थांबावं, काही काळ थांबावं आणि आपण निकुंभमाला मंदिरात जाऊन साधना करावी, देवीची तपश्चर्या करावी, हवन करावं, पूजा अर्चा करावी आणि तिथून ते बळ घेऊन पुन्हा एकदा परतणाऱ्या सीतेच्या जाण्याच्या दुःखाने खचलेल्या वानर सेनेवरती, रामावरती, लक्ष्मणावरती प्रचंड मोठा हल्ला करावा हेच इंद्रजिताच्या डोक्यात आहे. इंद्रजित आपल्या साधनेसाठी मंदिरात निघून जातो आणि तो निशंक होऊन, कारण आता या साधनेत अडथळा येण्याची शक्यताच कमी असते. कारण मनाने खचलेले, दुःखाच्या शोकसागरात बुडून गेलेले वानर सैनिक फार काही करू शकतील ही शक्यताच उरत नाही. इकडे इंद्रजित निकुंभमाला मंदिरात तपश्चर्येसाठी निघून गेलाय आणि इकडे वानर सैनिकांच्या समोर रामचंद्र अक्षरशः आसव गाळत हताश होऊन बसलेले आहेत. माझी प्राणप्रिया सीता, तिला सोडवून आणण्याचं वचन मी दिलं होतं, पण ते मी पूर्ण करू शकलो नाही. मी तिला सोडवून आणण्याच्या आधीच तिला मृत्यू यावा या इतकी दुर्दैवी गोष्ट कोणती? आता मी माझ्या सीतेशिवाय कसा परत जाऊ हाच प्रश्न रामचंद्रांच्या मनामध्ये आहे. रामचंद्रांचा शोक बघून लक्ष्मणही शोकग्रस्त आहेत. राम, लक्ष्मण शोकग्रस्त अवस्थेमध्ये, हनुमान, सुग्रीव, अंगद या सगळ्या, अगदी जांबवान सुद्धा हे सगळे शोकग्रस्त अवस्थेमध्ये बसलेले आहेत. आणि तेवढ्यात तिथे महात्मा बिभीषण येतात आणि बिभीषण रामचंद्रांना सांगतात, रामा, कसला शोक करताय? कसला शोक करताय हे वाक्य सगळ्यांच्या जिव्हारी लागलं होतं. मला कळलं नाही बिभीषणजी की काय झालंय ते. म्हणजे नाही, थांबा, मी आता जे सत्य सांगतो आहे ते अजून वेगळं आहे, त्यामुळं ते जाणून घ्या आणि आता काय करायला हवं ते बघा. काय सांगतायत बिभीषण आणि पुढची प्रतिकृती काय होते ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.